राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या शालेय साहित्यावरून वाद निर्माण झाला आहे। विद्यार्थ्यांना नवीन साहित्याऐवजी जुन्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक प्रमोद सावंत यांनी केला आहे। नेमकं ते काय म्हणतात हे पाहूया। नमस्कार। आज आपण बघितलात की मुंबई महानगरपालिकेचा पहिला दिवस हा शाळेच्या उत्सवाप्रमाणे साजरा करतात आणि त्या दृष्टिकोनातून आत्ताच मी मरोळच्या आमच्या बापकान नगरच्या शाळेमध्ये आलो होतो आणि शाळेचे 27 वस्तू वाटप करण्याचं जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। आपण बघितलं जेवढी वर्ष शिवसेनेची सत्ता होती आणि शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने पहिल्या दिवशी म्हणजे विद्यार्थी ज्या दिवशी पहिल्या दिवशी शाळेत येतील त्यांना आपण 27 वस्तूंचे वाटप करत होतं। पण यावर्षी सत्ता बदलली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासन व सत्ताधाऱ्याने कशा पद्धतीने नियम बदलला आणि पहिल्या दिवशी कसं त्यांचा सगळा जो काही कारभार आहे तो फेल झालेला आहे। गेल्या वर्षीच्याच वस्तू यावर्षी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आहेत। जे गेल्या वर्षी उरलेल्या काही ज्या वस्तू राहिल्या होत्या त्याचंच वाटप यावर्षी करण्यात आलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळालं। किंबहुना जो काही नियोजनाचा जो भाग आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचा त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांचा, महापौरांनी सांगितलं होतं की आम्ही पहिल्या दिवशी शाळेच्या सगळ्या वस्तू 27 वस्तू वाटप करू। त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सुद्धा सांगितलेलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही वेळेवर या सगळ्या गोष्टी देऊ। पण मला वाटतं त्यांना वेळ आणि दिवस कदाचित अमित साटम जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहे यांना माहीत नसेल की 15 तारखेला शाळा चालू होत होती आणि त्याच्यासाठी जे नियोजन करायला पाहिजे होतं ते अक्षरशः या नियोजनाच्या भागामध्ये नापास झालेले आहेत आणि याचं सर्वस्व जबाबदार मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि जे सध्या मुंबई महानगरपालिकेवर स्वतःचं वर्चस्व प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतात। आता अर्थात मग महापौर मुंबई महानगरपालिका चालवते, अमित साटम मुंबई महानगरपालिका चालवते की आमचे अतिशय जवळचे सभागृह नेते गणेश ठणकरजी चालवत आहेत, हे सध्या याच्यावरून दिसतंय की यांच्यामध्येच यांचा समन्वय नाही आणि मुंबई महानगरपालिकेचा नेता कोण याच्यावर यांची स्पर्धा लागलेली आहे। आजचं मुलांचं जे साहित्य वाटप होतं ते ह्या सगळ्या चौघांच्या माध्यमातून हे नापास झालेलं आहे हे दिसून येत आहे।